The next idiom is born to the purple. Born to the purple means a person who has born with silver spoon किंवा गोल्डन स्पून असे तुम्ही इडियम बघितले असतील. बॉर्न टू द पर्पल म्हणजे तसंच. आता दोन चार इडियमचा अर्थ जवळपास सेमच होतो. म्हणजे ते कुठले कुठले? एक आहे ब्लू ब्लड, ब्लू ब्लड. दुसरा बॉर्न टू द पर्पल, बॉर्न टू द पर्पल. आणि पुन्हा बॉर्न विथ सिल्वर स्पून किंवा गोल्डन स्पून. ओके, सो हे जे चार इडियम आहेत, ब्लू ब्लड, बॉर्न टू द पर्पल, बॉर्न विथ सिल्वर स्पून आणि बॉर्न विथ गोल्डन स्पून, या चारही इडियमचा अर्थ असा होतो की एखादा माणूस खूप चांगल्या कुटुंबात, खूप श्रीमंत कुटुंबात, खूप राजघराण्यात, खूप चांगल्या लोकांमध्ये थोडंसं श्रीमंतीच्या बाबतीत, याच्या बाबतीत राजेशाही असं जसं म्हणतो, तसंच जो माणूस जन्माला आलेला आहे त्या गोष्टीला आपण बॉर्न टू द पर्पल म्हणतो, ब्लू ब्लड पण म्हणतो, बॉर्न विथ सिल्वर स्पून आणि गोल्डन स्पून हे जास्त प्रमाणात आपण श्रीमंतीच्या, पैशाच्या श्रीमंतीच्या बाबतीत वापरतो. ओके, सो बॉर्न टू द पर्पल मीन्स बॉर्न इन टू अ रॉयल फॅमिली ऑर अ लाईफ ऑफ प्रिव्हिलेज अँड लक्झरी. खूपच श्रीमंत माणसाच्या घरी, एखाद्या मुख्यमंत्री असू दे, एखादा PM असू दे, त्या माणसाच्या घरी जर एखादा मुलगा जर जन्म घेत असेल तर ही हॅज बीन बॉर्न टू द पर्पल, ऑर ही इज अ ब्लू ब्लड, ऑर ही इज बॉर्न विथ सिल्वर स्पून. चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली जी मुलं आहेत असं म्हणतो. समजाच काय की बाबा दे आर गर्भश्रीमंत आहेत, म्हणजे ते काही असं आपल्यासारखं खूप घासघीस करून खूप श्रीमंत होत नाहीत. दे आर रिच बाय बर्थ.